आज आपण या व्हिडिओमध्ये इस्रोची जी भरती निघालेली आहे, त्या भरतीबद्दल डिस्कशन करणार आहोत. किती जागा निघाल्या, काय जागा निघाल्या, कोण भरू शकतो, यातला रिक्वायरमेंट काय आहे एज्युकेशनची आणि बाकीच्या स्किलची जी रिक्वायरमेंट आहे, ते आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय. तर 2 दिवसापूर्वीच इस्रोची भरती निघाली आहे. त्यामध्ये असिस्टंट, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, अप्पर डिव्हिजनल क्लर्क अँड स्टेनोग्राफरसाठी. तर ह्या चारही पोस्टसाठी ही भरती निघालेली आहे आणि विशेष म्हणजे स्टेनोग्राफरसाठी फक्त इंग्लिश 60च मागितलेलं आहे. तर आपण पाहूयात कशा पद्धतीची एज्युकेशन रिक्वायरमेंट आहे आणि कोण अप्लाय करू शकतो, सगळेजण भरू शकतो का? तर पहिली पोस्ट आहे ती म्हणजे असिस्टंट. असिस्टंटच्या एकूण 113 जागा आहेत. ज्युनियर पर्सनल असिस्टंटच्या 81 जागा आहेत. उच्च श्रेणी लिपिक म्हणजे वरिष्ठ लिपिक 22 जागा आहेत. स्टेनोग्राफरच्या 10 जागा आहेत. असिस्टंटच्या 17 जागा आहेत आणि ज्युनियर पर्सनल असिस्टंटला 1च जागा आहे. अशा सगळ्या मिळून इस्रोच्या 244 जागा निघालेल्या आहेत. आपण आता ह्याच्या थोडक्यात एज्युकेशन बघूयात असिस्टंटसाठी आणि प्रत्येक पोस्टसाठी काय मागितलंय. पहा, असिस्टंटची जी पोस्ट आहे त्याला फक्त ओन्ली पदवी मागितलंय म्हणजे ग्रॅज्युएशन मागितलंय आणि तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. दुसरी जी पोस्ट आहे ज्युनियर पर्सनल असिस्टंट, त्याला मात्र त्यांनी ग्रॅज्युएशन 60% मागितलंय आणि स्टेनो इंग्लिश 60 मागितले. पहा, ह्या सुद्धा पोस्टसाठी ज्युनियर पर्सनल असिस्टंट, ही स्टेनोग्राफर, हे असिस्टंट, ह्या ज्या 4 पोस्ट आहेत त्याला मात्र त्यांनी इंग्रजी 60च मागितलं आहे फक्त. म्हणजे तुमचं 80, 100, 120 झालेलं आहे तर अप्लाय करू शकतात. पण ज्यांचा आत्ता सध्याला इंग्रजी 60 झालेलं आहे आणि मग कुठला फॉर्म भरावा हे देखील भरायचं असेल तर ही पोस्ट नक्कीच ट्राय करा आणि कॉम्प्युटर एज्युकेशन नॉलेज तर गरजेचंच आहे तिथे. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे उच्च श्रेणी लिपिक. त्याला आहेत 22 जागा. याला पण फक्त 60% पदवी म्हणजेच ओन्ली ग्रॅज्युएशन मागितले आणि संगणकाचं नॉलेज मागितलंय. त्याच्यानंतर चौथी पोस्ट आहे स्टेनोग्राफरची. त्याला मात्र 10 पोस्ट आहेत. त्याला सुद्धा त्यांनी 60% ग्रॅज्युएशन आणि 1 वर्षाचा अनुभव मागितलाय. पण फॉर्म भरताना तिथे अनुभवाचं वगैरे काही ऑप्शन नाहीये. त्यामुळं भरू शकतो आणि याला सुद्धा इंग्लिश स्टेनो 60च मागितलं आहे आणि कॉम्प्युटर नॉलेज. फॉर्म भरताना सुद्धा आपल्याला काही सर्टिफिकेट वगैरे अपलोड करायचं नाहीये. फक्त तिथं विचारतात फॉर्ममध्ये की तुमचं स्टेनो इंग्लिश 60 झालं आहे का? टायपिंग कॉम्प्युटर नॉलेज आहे का? तर तिथं येस केलं की तुम्हाला ह्या सगळ्या पोस्ट मिळून जातील आणि ह्या सगळ्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहेत. कुठल्या फॉर्मसाठी आपल्याला फर्स्ट प्रेफरन्स हवाय. स्टेनोग्राफरसाठी फर्स्ट प्रेफरन्स हवाय की असिस्टंटसाठी फर्स्ट प्रेफरन्स हवाय. तर ते आपण भरू शकतो. आणि याला चलन देखील ₹500चंच आहे आणि जे ₹500 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक तर ₹100 चलन आहे, पण घेताना 500 घेणार आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाल, तर त्यावेळेस तुम्हाला जसं रेल्वेची हे आहे, पैसे रिफंड मिळतात आपल्याला बँकमध्ये, तर त्याच टाईपमध्ये त्यांनी आपल्याला ₹400 रिफंड आपल्या बँकमध्ये मिळणार आहे. त्यामुळे फॉर्म भरताना आपल्याला आपले बँक डिटेल्स तिथे टाकायचे आहेत. हे पहा, देअर इज अॅन ॲप्लिकेशन फी 100 फॉर ऑल हूएव्हर इनिशियली युनिफॉर्मली पे 500. म्हणजे आता आपल्याला सध्या चलन भरताना मात्र 500चंच भरायचं आहे आणि जी काही राहिलेली फी आहे ती 400 आपल्याला आपल्या बँक रिफंडमध्ये आपण जे कुठलं बँक डिटेल्स फॉर्ममध्ये टाकणार आहोत त्यावरती आपल्याला रिफंड मिळून जाईल. आता याच्यामध्ये आपण जागा कुठे-कुठे आणि कशा-कशा आहेत, इस्रोचे जे डिपार्टमेंट्स आहेत, त्या डिपार्टमेंट वाईज जागा कशा डिव्हाईड झालेल्या आहेत ते आपण बघूयात. जी पहिली पोस्ट आहे, एकच सेकंड. हे पहा, असिस्टंटची. तर ती जागा अहमदाबादचं जे त्यांची ब्रांच आहे, तिथे एकूण 27 जागा त्यांनी डिव्हाईड केलेल्या आहेत. ओपनसाठी 10, ओबीसीसाठी 6, एस-सीसाठी 2, एस-टी 7 आणि ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचे जे असतील तर त्यांना 2 जागा असे केले. पी-डब्ल्यू-डीसाठी सुद्धा ए कॅटेगरी, बी, सी याच्यामध्ये 1-1 जागा अशा केलेल्या आहेत त्यांनी. तर जे दिव्यांगांमधून सुद्धा आहेत त्यांनी ह्या पोस्टला अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर असिस्टंटची पोस्ट बंगळुरूसाठी बघा 26 जागा आहेत. हसनच्या डिपार्टमेंटसाठी 1च जागा आहे. हैदराबादच्या ब्रांचसाठी 13 जागा आहेत. महेंद्रगिरीच्या याच्यासाठी ब्रांचसाठी 7 जागा त्यांनी टाकल्यात
न्यू दिल्लीसाठी एकच टाकली आहे. श्रीहरिकोटासाठी मात्र 32 जागा त्यांनी डिव्हाईड केल्या आहेत. हे कशासाठी? तर असिस्टंट पोस्टसाठी. आणि तिरुवनंतपुरमसाठी सुद्धा 6 जागा त्यांनी असिस्टंट पोस्टला ठेवल्या आहेत. तर अशा 113 जागा ह्या असिस्टंटच्या आहेत. आता आपण ज्युनियर पर्सनल असिस्टंट याच्यासाठी किती जागा आणि कुठल्या-कुठल्या डिपार्टमेंटला ते बघूयात. अहमदाबादसाठी 21 जागा त्यांनी दिल्यात. बेंगलोरच्या ब्रँचसाठी 19 जागा तिथे त्यांनी हे केलेल्या आहेत. हसनसाठी 2, हैदराबादसाठी 2, महेंद्रगिरीसाठी 2 आणि श्रीहरिकोटासाठी 14. त्याच्यानंतर तिरुवनंतपुरमसाठी 21 अशा 81 जागा वरील ह्या पोस्टसाठी त्यांनी दिलेल्या आहेत ज्युनियर पर्सनल असिस्टंटसाठी. त्याच्यानंतर पुढची जागा आहे अप्पर डिव्हिजनल क्लर्कसाठी मात्र बेंगळुरूच त्यांनी हे केलेलं आहे आणि बेंगळुरूच्या ब्रांचमधून त्यांना 22 जागांची भरती करायची आहे. तर ह्या 22 जागा हे अशा पद्धतीने डिव्हाईड झालेल्या आहेत. त्याच्यानंतर स्टेनोग्राफरच्या ज्या 10 जागा आहेत बेंगलोरच्याच डिव्हिजनसाठी ते भरत आहेत. तर अशा जागांचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे कास्टमधून. त्याच्यानंतर असिस्टंट फॉर कोणासाठी आहे हे? अंडर डिपार्टमेंट ऑफ स्पेस. त्यांच्या डिपार्टमेंट अंतर्गतच पोस्ट आहेत काही. तर त्यासाठी सुद्धा त्यांनी अहमदाबाद डिपार्टमेंट, श्रीहरिकोटा आणि तिरुवनंतपुरम. अहमदाबादसाठी 11, श्रीहरिकोटासाठी 3 आणि तिरुवनंतपुरमसाठी 3 अशा 17 जागा त्यांनी अंडर डिपार्टमेंट भरती करून घेणार आहे. त्याच्यानंतर आणखीन एक पोस्ट स्टेनोग्राफरचीच आहे ज्युनियर पर्सनल असिस्टंट. तर याच्यासाठी अहमदाबाद विभागामधून फक्त एकच जागा त्यांनी भरून घेणार आहेत. तर अशा ह्या जागांचं त्यांनी डिव्हायडेशन केलेलं आहे. या जागांसाठी त्यांनी 2 एक्झाम घेणार आहेत. एक आपली CBT नेहमीसारखी आणि दुसरी आहे स्किल टेस्ट. शॉर्ट हँडवरती स्किल टेस्ट होणार आहे. तर अशा 2 टेस्ट थ्रू आपलं सिलेक्शन होणार आहे फॉर्म भरल्यानंतर. एक्झामची डेट यांनी अजून डिक्लेअर केलेली नाही. याच्यासाठी वय आहे 28च्या एजपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो आणि त्याच्यानंतर मग जे काही हे असेल एजचं क्रायटेरिया असेल तो नेहमीप्रमाणे SC OBCला जसं लागू आहे त्याप्रमाणे याचं एजचं लिमिट आपल्याला इथे हे करायचं आहे. त्याच्यानंतर PW कॅन्डिडेट सुद्धा अप्लाय करू शकतात. जागांचं विवरण बघून ते अप्लाय करू शकतील. आणि सिलेबस जर म्हणत असाल, हे पहा एक्झाम पॅटर्न फॉर असिस्टंट आणि UDC पोस्टसाठी तर 150 मिनिटाचा टाइम त्यांनी दिलेला आहे. तर जनरल इंग्लिशवरती 50 क्वेश्चन असतील. त्याच्यानंतर मार्कसुद्धा 50च आहेत. क्वांटिटी ॲप्टिट्यूडवरती क्वेश्चन 50, मार्क 50. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ॲबिलिटीवरती क्वेश्चन 50 आणि मार्क 50. जनरल नॉलेजवरती सुद्धा क्वेश्चन 50 आणि मार्क्स 50. अशा पद्धतीचे 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि 150 मिनिट याचा टाइम अवेलेबल आहे. हा सिलेबस आहे. याची मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये मी पिन करून ठेवील. तिथं तुम्हाला फॉर्मची लिंक आणि ह्या PDFची लिंक हे सगळं अवेलेबल होऊन जाईल. त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न कशासाठी? स्टेनोग्राफरची ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी यांना सुद्धा 150 मिनिटाचाच टाइम दिला आहे. पण इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्सिव्हसाठी 100 क्वेश्चन आहेत 100 मार्कासाठी. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ॲबिलिटीवरती 50 क्वेश्चन 50 मार्क. क्वांटिटी ॲप्टिट्यूड अँड जनरल नॉलेज 50 क्वेश्चन 50 मार्क. अशा पद्धतीने ह्या दोन्ही ह्याचे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न त्यांनी इथे दिलेलं आहे याच जाहिरातीमध्ये. तुम्ही ही जाहिरात तुमच्या ह्याच्यानुसार पाहू शकता आणि फॉर्म भरू शकता.